उरलेल्या भाकरीपासून किंवा शिळ्या भाकरीपासून आपण अशी एक नवीन रेसिपी बघणार आहोत की सगळेजण चाटून पुसून खातील अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी मी उरलेले इथे 2 भाकरी घेतलेल्या आहेत, त्यांना असं मी बारीक करून घेतलेलं आहे। तर बघा, हाताने सुद्धा तुम्ही याला कुस्करून घेऊ शकता। तर मी याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून मिक्सरमध्ये एकदम असं बारीक करून घेते। जर तुमची भाकरी कडक झाली असेल किंवा खूप अशी कटक झाली असेल तर तुम्ही पाण्यामध्ये बुडवून त्याला असं कट करून मिक्सरमध्ये असं बारीक करून सुद्धा घेऊ शकता। तर बघा, अशा प्रकारे मी इथं असं बारीक करून घेतलेलं आहे। तर बघा, मी इथं कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तर ही जी भाकरीची रेसिपी आहे खूपच छान लागते। तुम्ही भाकरीऐवजी चपातीसुद्धा यामध्ये असं बारीक करून घालू शकता। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे जिरं आणि मोहरं, आणि मी इथं कढीपत्तासुद्धा घातलेला आहे। तर मी इथं लसूण घातलेले आहेत। अख्खे लसूण यामध्ये खूपच छान लागतात, त्यामुळे मी असे अख्खे लसूणच यामध्ये घालून घेतलेले आहेत। तर बघा, यामध्ये आपण घालून घेऊयात चिरलेला कांदा। तर कांद्याला छान असं आपण परतून घेऊयात। तुम्ही पाहिजे असेल तर इथे टमॅटोसुद्धा घालू शकता, पण टमॅटो घालताना तुम्हाला एकदम बारीक असं करून घालायचं आहे। तर चला, या ठिकाणी आपला जो कांदा आहे तोही छान असा तळून झालेला आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊयात चवीनुसार हळदपूड आणि चवीनुसार मीठ। तर चला, यामध्ये तुम्ही मिरचीचाही वापर करू शकता, पण मी इथं काळा मसाला म्हणजेच मसाला मिरचीचा यूज केलेला आहे। तर चला, यालाही छानसं असं मिक्स करून घेऊयात आणि आपण जे भाकरी अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊयात। सेम तुम्ही मक्याचा चिवडा कसं खाता ना, कसं लागतो त्याप्रमाणेच आपल्याला हे लागतं। तर तुम्ही एक वेळेस जरूर ट्राय करून बघा, तुम्हाला खरोखरच खूप आवडेल। तर चला, याला छानसं असं मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये आपण भाजलेल्या शेंगाचं कूटसुद्धा घालणार आहोत। तर चला, यामध्ये आपण घालून घेऊयात 1 ते 2 चमचा एवढं भाजलेलं शेंगाचं कूट। तुम्ही अख्खे शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालू शकता। तर चला, मी इथे एक अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे, तर त्याचा रससुद्धा मी यामध्ये घातलेला आहे। यामुळे ही जी भाकरीची रेसिपी आहे खूपच छान लागते। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि कमेंट करून मला जरूर सांगा की हे तुम्हाला आवडलं का नाही। थँक्स फॉर वॉचिंग, प्लीज सबस्क्राईब। धन्यवाद।